वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल हाय माईज फॅमिली। हा व्लॉग खूप स्पेशल आहे, तर हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू करा, कुठे स्किप करू नका। साक्षात आपण दर्शन घेणार आहे विठू माऊलीचे। यस, तर सगळ्यांनी हा व्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू करा। तर आम्ही आज आलो आहोत पुण्यात पालखीसाठी। प्रत्येक वर्षी आम्ही पालखीचं दर्शन नेहमी घेतो, तर यावर्षी सुद्धा घेणं भाग्यच आहे आपलं। तर ह्या वर्षी काय स्पेशल होतं, तर माही आपल्या सोबत होती। मागच्या वर्षी दर्शन घेताना माही 6 महिन्याची होती, म्हणून तिला मी सोबत पालखीमध्ये घेऊन गेले नव्हते। बट यावेळेस माही सोबत येणार होती। माही थोडी आजारी होती, पण म्हणतात ना विठू माऊलीचे दर्शन घेतले तर सगळे आजारसुद्धा दूर होतील, तर मी तिला सोबत घेऊन जाणार होते। तर आम्ही निघालो पालखीसाठी। तुम्ही पाहू शकतात पालखीत गेलं, मेल्यात गेलं, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्याच असणार। ह्या सगळ्या गोष्टी बघून मला लहानपणीची आठवण आली। आईवडिलांसोबत जेव्हा मी पालखीला जायचे, तर तेव्हा मला हे घ्या मम्मा, ते घ्या म्हणून मम्मा आणि पप्पाच्या मागं रडत बसायचे। तर खूप सुंदर असा अनुभव होता। पालखीमध्ये वेगवेगळे छोटेसे भातुकलीची भांडी, फुगे, बलून, वाजवणारी पिपाणी, कपडे, बाहुल्या, काय काय त्या लहानपणीच्या खेळणी बघून ना खरंच मन असं लहानपणातच जाऊन बसतं। तर खरंच खूप छान वाटलं। खूप गर्दी होती, म्हटलं जवळून दर्शन न करून आपण लांबूनच दर्शन घ्यावं, कारण की माही लहान होती, तर गर्दी तिला घेऊन जाणं मला योग्य वाटत नव्हतं, कारण की गर्दी चेंगराचेंगरी होऊन लहान बाळाचे कुठं आपण हाल करावे, म्हणून मी तिला लांबूनच दर्शन घेणार होते मी। मग शेवटी काय झालं, तर आम्ही सहज पोहोचलो। आम्हाला असं वाटलं की आम्हाला उशीर झाला की काय, पण आम्हाला उशीर झाला नाही। आम्ही गेलो तर आम्हाला साक्षात विठू माऊलीची, ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भेटली आम्हाला। तुम्ही पाहू शकतात, पाऊली चालली पंढरपुरीची वाट। यस, पाऊली चालली पंढरपुरीची वाट। आता बघा, ही ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आहे, तर ह्यांचे दर्शन घेतले तर तुम्ही सुद्धा घरी बसून दर्शन घेऊ शकतात। ज्यांनी दर्शन घेतले असेल तर खूपच छान, पण ज्यांनी घेतले नसेल तर प्लीज ह्याच्यावरनं तुम्ही दर्शन घ्या। ज्ञानेश्वर महाराजांची जय असो। तर आम्ही माऊलींचं दर्शन घेतलं। ह्याच्याच मागं तुकाराम महाराजांची पालखी येणार होती, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही थांबलेलो। आम्ही अगोदर माऊलीचे दर्शन घेतलं, मग माईला घेऊन थोडं पुढं साईडला आम्ही जाणार होतो, कारण की गर्दी खूप होती। तर गर्दीमध्ये उगीच चेंगराचेंगरी होण्यापेक्षा तिला साईडला घेऊन आम्ही म्हटलं थोडं साईडला व्हावं, मग तुकाराम महाराजांच्या सुद्धा पालखीचे दर्शन घ्यावे। माही थोडी आजारी असल्यामुळे ती थोडी शांत होती। आणि तुम्ही पाहू शकतात हे बलून, अरे हे तर बलून बघून खरंच लहानपणीची आठवण आली। हे बलून उडवले की ते फोडायची मज्जाच वेगळी असायची। खूप मज्जा लहानपणीच्या खूप वेगळ्याच असतात, मन तृप्त होणाऱ्या मज्जा होत्या। तुकाराम महाराजांच्या पालखीला यायला वेळ होता, मग आम्ही म्हटलं की आपण तोपर्यंत माहीसाठी शॉपिंग करून घ्यावी, माहीसाठी खेळणी घ्यावी। माही सुद्धा थोडी रडत होती, म्हटलं चला आपण काहीतरी खेळणी घेऊया माहीसाठी। तर बघा ना, खूप सारे काय काय गोष्टी होत्या, तर त्याच्यामधलं म्हटलं काय घेऊ असं झालं पार। मग म्हटलं की हे मंगळसूत्र खूप छान वाटलेलं मला, मी बघितलं की मला खूप आवडलं, मग म्हटलं ते एक घ्यावं। आणि मग पुढं भांडी होती, भांडीसोबत मग माहीला खेळणी होती। हे भातुकलीची भांडी बघितली ना, खरंच ही सगळी भातुकलीची भांडी मी माहीला घेतलेली आहे। हो घेतली, मी तेच सांगते, आपल्या फॅमिलीला घेतली मी तुला। तर ही सगळी भांडी घेतली, आणि मग भांडी घेतल्यानंतर माहीला अजून 4-5 खेळणी घेतली। तिला जी ती खेळणार आहे, मी अशी खेळणी कधीच घेत नाही की जी ती खेळणार नाही आणि ते मग तोडून टाकेल। मग अशा प्रत्येक खेळणी तर ती तोडणारच, बट अशा खेळणी घेते की जे तिला बेस्ट राहील, अशाच खेळणी घ्यायचा मी माहीला प्रयत्न करते। माहीची ऍक्टिव्हिटी सुद्धा ग्रोथ होईल अशा खेळणी मी नक्कीच घेते, आणि नक्कीच मी बघते की अजून अशा किती खेळणी आहेत, कोणत्या खेळणी आहेत की ज्याने अजून बेस्ट राहील। तर तुकाराम महाराजांची सुद्धा पालखी येणारच होती, तोपर्यंत आम्ही सगळ्यांनी शॉपिंग करून घेतली। आणि मग तुकाराम महाराजांची पालखी आली, मग तिकडनं ते थोडं मला शूट करता आलं नाही, पण जितकं शूट करता आलं मी तितकं शूट केलं। आणि फायनली आम्ही दर्शन घेतलं। तुकाराम महाराजांचं दर्शन घेऊन मग आम्ही निघालो घरी, आणि मग आम्ही दर्शन घेतल्यानंतर आम्ही घरी गेलो, आणि आमचे दर्शन खूप छान झाले। तर खूप छान वाटलं। तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा। जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।